नमस्कार, मी प्रतिभा पडगण. प्रतिभा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे हेल्दी आणि टेस्टी ज्वारीचा पुलाव. ज्वारी ही शुगरही कंट्रोल करते आणि थायरॉईड ज्यांना असला त्यांनी रोज ज्वारीची भाकरी खाल्ली पाहिजे. वजनही कंट्रोल करते. असे एकंदरीत ज्वारीला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. चला तर मग आपण ज्वारीच्या पुलावला काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. इथे मी शेंगदाणे 1 वाटी ज्वारी घेतली, ती 8-9 तास भिजत घातलेली होती. बीट, गाजर, कांदा, शिमला मिरची, 1 लिंबू, कोथिंबीर, वाटाणे, तिखट, हळद, धनेपूड, गरम मसाला, टेस्टसाठी मीठ, कढीपत्ता, हिरवी मिरची, मोहरी, जिरे, हिंग आणि क्रश केलेले काळे मिरे. चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण ज्वारी उकडून घेऊया. हे मी कुकर घेतला, कुकरमध्ये ज्वारी टाकली, किस टाकली, त्यामध्ये थोडं पाणी टाकलं. पाणी थोडंच टाकायचं. थोडं मीठ टाकायचं, थोडी हळद टाकायची, आणि 2 शिट्ट्या कुकरच्या होऊ द्यायच्या. आता आपण ज्वारी उकळली की नाही ते बघूया. ज्वारी झालेली आहे. ज्वारी झाली नाही तर तुम्ही 3-4 शिट्ट्या होऊ देता. चला आपण ज्वारीचा पुलाव बनवायला सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये तेल टाकलं. प्रथम आपण शेंगदाणे तळून घेऊया. शेंगदाणे झालेले आहे आणि आता ते आपण काढून घेऊया. तेल तापलेलंच आहे. आता आपण मोहरी टाकूया. मोहरी तडतडलं की जिरं टाकूया. हिरवी मिरची टाकूया. गॅस सिम ठेवायचा. हिंग टाकूया. आता आपण कांदा टाकूया. कांदा हा गुलाबी झालेला आहे आणि आता आपण शिमला मिरची टाकूया.
गाजर टाकूया. बीट टाकूया. पण आता मिरेपूड टाकूया. ह्या चांगल्या परतून घेऊ आणि आता आपण वाटाणे टाकूया. आता ह्या भाज्या आपण 5 मिनिटं चांगल्या वाफवून घेऊ. भाज्या या नरम झालेल्या आहे आणि आता आपण त्यामध्ये मसाले टाकूया. मिरची असल्यामुळे तिखट कमी टाकायचं. हळद टाकली. धनेपूड टाकली. गरम मसाला टाकला. मीठ टाकले. आणि आता आपण त्यामध्ये ज्वारी टाकणार. हा पुलाव मी 2 माणसांसाठीच केलेला आहे. तुम्हाला जर 4-5 माणसांसाठी करायचं असेल तर हे प्रमाण तुम्ही दुप्पट घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. आणि एक वाफ येऊ द्यायची. आता आपण यामध्ये लिंबू पिळून घेऊया. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा आपला पुलाव तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करूया. आता आपण शेंगदाणे टाकून घेऊया. आणि आता आपण हा पुलाव बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यावर कोथिंबीर टाकूया. आज मी ज्वारीचा पुलाव ही रेसिपी तयार केलेली आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.